नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सातत्याने ज्या यंत्रणा आहेत त्या लोकांसाठी कार्यरत असल्या पाहिजे अशी अपेक्षा कायद्याची आहे, संविधानाची आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी जे आहेत ते अनियंत्रित पद्धतीने काम करू शकत नाही. त्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि त्या काम करण्याच्या कर्तव्यांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. यासाठीच एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे जी आपल्या सगळ्यांना मला आता सांगायची आहे. ती म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर असलं पाहिजे. म्हणजे कोणाची काय मूव्हमेंट सुरू आहे, कोण आलं, कोण गेलं, कोण कशासाठी आलं, कशासाठी गेलं, कुठे गेलं, किती वाजता गेलं, त्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीच्या संदर्भातलं रजिस्टर असलं पाहिजे, अशी अपेक्षा कायद्याची आहे. हे हालचाल रजिस्टर जे आहे याच्यामध्ये सगळ्या नोंदी झाल्या पाहिजे असं कायद्याला अपेक्षित आहे. परंतु आपल्या आपल्या सोयीनुसार त्याच्यामध्ये नोंदी केल्या जातात बरेचदा आणि अपूर्ण स्वरूपाच्या नोंदी केल्या जातात. जनतेच्या मागण्यांकडे कानाडोळा करणारे जे काही लोक आहेत, अधिकारी आहेत, टोलवाटोलवी करणारे, आपल्या कामाची जबाबदारी झटकून टाकणारे, त्यांच्या संदर्भातले प्रश्न विचारत असताना हालचाल रजिस्टरमध्ये ज्या नोंदी आहेत त्याचा वापर पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. याची जाणीव शासकीय अधिकाऱ्यांना असल्यामुळे ते बरेचदा हालचाल रजिस्टर मेंटेनच करत नाही, असा अनुभव सार्वत्रिक स्वरूपात महाराष्ट्रामध्ये दिसतो. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, सुरक्षेच्या कारणांसाठी सुद्धा हालचाल रजिस्टर मेंटेन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि नागरिकांचा हक्क आपल्याला मान्य करायचा असेल तरीसुद्धा हालचाल रजिस्टर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा वाव कमी होतो, कारण की सगळ्या गोष्टींची नोंद असते. कोण कशासाठी केव्हा आले या सगळ्यांची नोंद त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे. आता हालचाल रजिस्टर जे आहे तो नागरिकांचा हक्क असेल तर हालचाल रजिस्टर मेंटेन करणं हे प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यांमध्ये त्यांनी कसूर करायला नको. त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपण लोकांसाठी काम करण्यासाठीच नियुक्त झालेलो आहोत. लोकांचं काम करण्यासाठीच आपल्याला पगार मिळतो. परंतु भावना अस्तास चालली आहे असं चित्र आपल्याला दिसते. या नोंदींमध्ये पारदर्शकता नसेल तर मग तो लोकशाही विरोधी भाग आहे म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. आता याच्यावर काही उपाय असू शकतात की सगळेजण म्हणतील की आता त्या जुन्या जमान्यातल्यासारखं हे रजिस्टर कशाला मेंटेन करायचं, कशाला लिहायचं. परंतु प्रशासकीय कामांमध्ये ढिलाई नाही. प्रशासन हे लोकांसाठीच कार्यरत आहे हे दाखवण्यासाठी हालचाल रजिस्टर आवश्यक आहे. त्याला काही पर्याय असू शकतात, जसं ई रजिस्टर केलं जाऊ शकते. बायोमेट्रिक बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे, परंतु बायोमेट्रिक हे त्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केवळ आहे. इतर सुद्धा लोक तिथे येतात, त्यांचं सुद्धा नोंद तिथे असली पाहिजे. बायोमेट्रिकमध्ये साधारणतः पाहिलं जाते की त्यांचा ऑफिसमध्ये येण्याचा वेळ आणि जाण्याची वेळ, एक्झिटची वेळ एवढ्याच गोष्टी नोंद केल्या जातात. अनेकदा आतबाहेर केल्या जाते, त्याबद्दलची कोणती नोंद ही आपल्याला सापडत नाही. तशा नोंदी असल्या पाहिजे असं हालचाल रजिस्टरीचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे हालचाल रजिस्टरला आणखी सपोर्टिव्ह भूमिका म्हणून आपण प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये कॅमेरे असले पाहिजे याची मागणी केली पाहिजे. मग अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनपासून सगळीकडे कॅमेरे लावले, पण कॅमेरे अशा पद्धतीने पोझिशन केले जातात, अशा दिशेने त्या कॅमेऱ्याचा दृष्टिकोन ठेवला जातो की त्यांना ज्या भागातलं पाहिजे त्याच भागातलं चित्रण होईल, इतर भागातलं होणार नाही. अनेक ठिकाणी हेच आहे की केवळ काही भागच कॅमेऱ्यामध्ये सर्व्हिलन्स खाली आहे असं आपल्याला दिसतं. अनेकदा हेच पाहिलं जाते, हे मॅक्झिमम ठिकाणी आहे की केवळ ते व्हिडिओ कॅमेरे म्हणून आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे, त्याच्यामध्ये ऑडिओ येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस स्टेशनच्या संदर्भात स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की कॅमेरे लावत असताना त्या कॅमेऱ्यांची दिशा अशी असली पाहिजे की मॅक्झिमम भाग कव्हर झाला पाहिजे. इवन लॉकअपच्या दिशेने सुद्धा कॅमेरा असला पाहिजे, लॉकअपमध्ये सुद्धा कॅमेरा असला पाहिजे. परंतु अन्यायाच्या काही जागा निर्माण केल्या जातात, मुद्दाम तिकडे कॅमेरे लावले जात नाही. हे वास्तव जर आपण लक्षात घेतलं तर पारदर्शकतेची मागणी जास्त जोरदार पद्धतीने केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की केवळ व्हिडिओ येऊन चालणार नाही, तर ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही कॅप्चर करणारे कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजे. आपण पारदर्शकतेला बरेचदा नकार देतो आणि त्यामुळे जे एकतर्फी प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात ते सुद्धा आपल्या बोकांडी येऊन बसलेले आहेत. लोकांनी पारदर्शकतेची मागणी केली पाहिजे, नाहीतर उत्तरदायित्वाचा अभाव हा सातत्याने आपल्याला प्रशासकीय यंत्रणांमध्ये दिसेल. प्रशासकीय यंत्रणेतले सगळे लोक म्हणजे काय म्हणू आपण, जिल्हा परिषद कार्यालयासारख्या, नगर परिषद कार्यालयासारख्या सगळ्या ठिकाणचे लोक, पंचायत समितीमधले लोक, पोलीस स्टेशनमधले लोक, एवढंच नाही तर न्याय व्यवस्थापन करणारे कर्मचारी आणि न्यायाधीश सुद्धा
हे सगळेजण CCTV फुटेजच्या सर्व्हिलन्स खाली असले पाहिजे. आता याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. आमच्यावर तुम्ही देखरेख ठेवता का असं म्हणण्याचा काहीच संबंध नाही. कारण की आपण लोकांसाठी काम करतो असतो तर आपल्यावर देखरेख लोकांच्यासाठी ठेवणं याच्यामध्ये काय चूक आहे? आपण जर चुकीचं कामच करणार नसू तर मग देखरेखीखाली राहणं काय प्रॉब्लेम आहे? माझं स्पष्ट मत आहे की हालचाल रजिस्टर मेंटेन करणं हे अत्यंत समर्पक पद्धतीने कायद्याला अपेक्षित पद्धतीने सुरू झालं पाहिजे. त्याची मागणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. माहिती अधिकार क्षेत्रात हालचाल रजिस्टर येते. त्या कायद्याच्या अंतर्गत हालचाल रजिस्टरमधली माहिती आपण मागवू शकतो आणि त्याच्यातून अनेक भ्रष्टाचारी गोष्टींना वाचा फोडली जाऊ शकते. म्हणून हालचाल रजिस्टर हे अत्यंत सुमार पद्धतीने आणि सोयीनुसार नोंदी करून मेंटेन केलं जाते. त्याबद्दल जे राजकारणातले विरोधी पक्षातले लोक असतील त्यांनी काम केलं पाहिजे. जे समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे आणि अनेकांनी हालचाल रजिस्टरबद्दल बोललं पाहिजे. आपलं सगळं चांगलं सुरू आहे, आपल्याला याचं काय करायचं आहे असं म्हणून चालणार नाही. लोकशाहीवर प्रेम करायचं असेल तर केवळ आपल्या भारतीय तिरंगा झेंड्यावर प्रेम करून चालणार नाही, राष्ट्रध्वजावर प्रेम करून चालणार नाही. या राष्ट्रामधल्या सगळ्या व्यवस्था आणि यंत्रणा आपल्या आहेत असं समजून त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी करावी लागेल. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.